मावळ लोकसभेचे महाविकास आघाडीचे उमेदवार संजोग वागिरे जे आहेत आता पिंपरी चिंचवड मधील वाल्हेकरवाडी या ठिकाणी आता प्रचार करताना आपल्याला कोण पाहायला मिळत आहे। आपल्या सोबत संजोग वागिरे आहेत। भाऊ काय सांगाल, कशा प्रकारे प्रचार जो आहे तो सुरू आहे, कसा प्रतिसाद जो आहे तो आपल्याला मतदारांचा पाहायला मिळतोय? आम्ही मतदारापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतोय। आम्ही गाव भेटीचा दौरा सुरू आहे आणि चिंचवड विधानसभेमध्ये वाल्हेकरवाडी या ठिकाणी आहे। आम्ही प्रत्येक मतदारांशी संवाद साधतोय, प्रत्येकाशी आम्ही गाठीभेटी घेतोय। अतिशय चांगल्या पद्धतीचा प्रतिसाद आहे। या ठिकाणी गेल्या 10 वर्षामध्ये जे काही सांगितलं गेलं ते कुठलंही आश्वासन पूर्ण झालेलं नाही आणि त्यामुळे इतकी प्रचंड अशी नाराजी लोकांमध्ये आहे। तर त्यामुळे आम्हाला असं वाटतं की निश्चितच त्याचा फायदा होईल। Come my love, please don't say no baby, come my love। V-Guard के एयर कूलर्स एक्स्ट्रा लार्ज कूलिंग पैड्स के साथ जो अच्छों को ठंडा करे। V-Guard एयर कूलर्स, लॉन्ग लास्टिंग कूलिंग। आज पाहिलं तर महायुतीचा मेळावा जो आहे तो पार पडला, शक्ती प्रदर्शन करण्याचा मोठा प्रयत्न केला। कसं पाहतात त्याच्याकडे, कसं टॅकल करणार त्याला? नाही, आता हे बघा, इलेक्शन म्हटल्यानंतर प्रत्येक जण आपल्या पद्धतीनं प्रयत्न करत असतात। त्यांचा जरी महायुतीचा मेळावा झाला पण आमच्या महाविकास आघाडीचा मेळावा देखील काल मोठ्या प्रमाणामध्ये राटणी या ठिकाणी झाला आणि आमचे सगळ्या पक्षाचे, मग काँग्रेस असेल, राष्ट्रवादी असेल, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे असतील, आम आदमी पार्टी असेल, आप असेल, अशा आणि सर्व ज्या काही धार्मिक संस्था आहेत किंवा जे बाकीच्या इतर काही सामाजिक संस्था आहेत, सामाजिक कार्यकर्ते आहेत, हे सुद्धा आमच्या मेळाव्यामध्ये सहभागी झाले होते आणि असं प्रचंड असा प्रतिसाद त्या ठिकाणी आमच्या महाविकास आघाडीच्या मेळाव्याला झालेला आहे। आणि आम्ही याच्याकडं कुठला म्हणजे याच्याकडनं बघत नाही, आम्ही फक्त हा एक प्रचाराचा मुद्दा म्हणून आम्ही त्याच्याकडे बघू। कालचा मेळावा जो झाला त्यामुळे तुमच्याकडून बोलण्यात आलं की पैसे कोणाकडून घ्या मात्र मतदान महाविकास आघाडीला करा। यावर बारणेंनी जे आहे ते टीका केलेली आहे की संविधानात्मक हे वक्तव्य नसून बालिशपणाचं वक्तव्य असून त्यांच्याकडे कुठलाही मुद्दा नाही म्हणून ते असं हे वक्तव्य वागिरेंकडून होते। नाही, याच्यामध्ये तुम्ही जर बघितलं तर 10 वर्षामध्ये त्यांनी कुठं काय केलंय हे त्यांनी दाखवून द्यावं। आणि दुसरा मुद्दा म्हणजे बघितलं तर या 10 वर्षामध्ये मागील या मतदारसंघामध्ये आम्ही फिरतोय। आम्ही प्रत्येक गाववाईज पाड्यामध्ये, वस्तीमध्ये, शहरामध्ये सगळीकडे आम्ही फिरतोय। मग तो रायगडचा भाग असेल किंवा पुणे जिल्ह्याचा भाग असेल, या वरच्या तिन्ही तालुक्यामध्ये आणि खालच्या तिन्ही तालुक्यामध्ये आम्ही त्या ठिकाणी फिरतोय। तर अनेक प्रश्न त्या ठिकाणी आहेत। अगदी रेल्वेच्या फेऱ्यापासून तर रेल्वेच्या ज्या ठिकाणी स्टेशन आहेत याचं देखील त्या ठिकाणी सुशोभीकरण किंवा ते वाढवलेलं नाही। आणि काही भाग तर असा आहे की जिथं रस्त्याचं आश्वासनं दिली होती तिथं रस्ताच नाही। आणि जे माता एकविरा माता मंदिर आणि तो जो परिसर आहे तो दत्तक घेतलेला आहे आणि त्या दत्तक घेतलेल्या परिसरामध्ये देखील अजूनही काहीच, म्हणजे जर तुम्ही एकविरा माताला जर गेला तर जाताना ज्या पायऱ्या असतात त्या पायऱ्यांवरती सुद्धा अनेक महिला असतील, पुरुष असतील, हे घसरून त्या ठिकाणी पडतात। तर तिथे सुद्धा डागडुजी किंवा कुठल्या प्रकारची व्यवस्था त्या ठिकाणी झालेली नाही। अशा अनेक मुद्दे आमच्याकडे आहेत। आम्ही ते वेळ पडली तर आम्ही त्या ठिकाणी बोलू, परंतु काही गोष्टी आता आमच्या पक्षामध्ये काही कार्यकर्ते आहेत की जे त्यांच्या बाबतीत म्हणजे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे, आमच्याही कार्यकर्त्यांना काही प्रबोधन देण्याचं काम किंवा त्यांना काही आमिष दाखवण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी गेलेला आहे। त्यामुळेच आम्ही या ठिकाणी सांगतोय की जर तुम्हाला कोणी देत असतील काही गोष्टी तर त्या तुम्ही घ्या, पण मतदान आम्हाला करा। रणजित जाधव, TV9 मराठी, पिंपरी चिंचवड।